हरि जय जय हरि जय जय। खाली डोला सगळ्यांनी। ब्रह्मानंदी लागली टाळी। हरि जय जय हरि जय जय। 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 हरि जय जय हरि जय। हरि जय जय हरि जय जय। हरि जय जय हरि जय जय। हरि जय जय हरि जय जय। हरि जय जय हरि। या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या हस्ते त्यांच्या शुभास्ते या ठिकाणी जे हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे असणारी दीपज्योती प्रज्वलन होणार आहे, तरी सर्वांनी शांतपणे बसून घ्या आणि या ठिकाणी या मंडळातर्फे मी त्यांना विनंती करतो, आपण कृपया या ठिकाणी दीप प्रज्वलनासाठी यावं अशी विनंती, आपलं स्वागत आहे। या इकडूनच्या पूर्वेच्या याच्या पूर्वेच्या इकडे इकडे या बाजूला या बाजूला हां द्या, हे करून घ्या, मेणबत्ती पेटून द्या, चालेल। पहिलं पूजन, एक हार द्या, हार द्या त्यांना, हार घालू द्या त्यांना, दीपोत्सवाला हार घालू द्या, एक हार घालू द्या। या ठिकाणी हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आपल्या नियमाप्रमाणे वेदाचं मुख म्हणजे अग्नी आहे आणि या अग्नीच्या मुखांतून आणि अग्निपूजा हे आपले सर्वथैव असणारं हिंदू धर्माचं शास्त्र आहे आणि त्या निमित्ताने या सांजवेळी या दीपोत्सवाला प्रारंभ होत आहे आणि आपणा सर्वांचे हृदयस्थानी असणाऱ्या आपल्या अदितीताई, खरं म्हणजे हे जास्त घरातलं नातं आहे आणि त्या माध्यमातून आपल्या या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून येतात। खऱ्या अर्थानं त्यांना द्यावे धन्यवाद। तेवढे थोडे दीपोस हा खाली मुंद्याजवळ घाला, ठेवा तिथे फक्त। हां, आणि आता वरचा पहिला दीपोत्सव, वरचा दीप लावा, वरच्या शेवटचा वरचा सुरुवात। सर्वांनी हात जोडा। ओम तीव्र तेजा क्रोध रूपा दिव्यांगा प्रकाशमया अक्षया परमशुद्धा महापवित्रैनाशिकं चत्वारि शृंगे वेद वेदांकिता महातेजसा अग्निनारायण महाराज की जय। शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि पूर्णनाशाय दीपक ज्योते नमोस्तुते। तिळाचे तेल कापसाची वात दिवा जलो हा माध्यान रात्र दिवा लाविला देवापासी उजेड पडला तुळसी पासी। नमस्कार माझा श्री गोपाल कृष्णाशी सज्जयते चतुर्वर्णो देव श्री ईशपादांबुज वंदितः तस्य क्लेश चंद्रार्क पर्यंत भस्म भवति दृढ निश्चया आदित्यादि ग्रह सर्व श्रेष्ठ सुरादि माधव शुभं करोति ते सर्व सत्योग्नि न च संशयः सर्व अधर्मां परित्याज्य तुम एक शरणं जगत्पितु त्राहि मां त्राहि मां त्राहि मां सर्वाद्य श्री जगत्पितु त्राहि मां
सर्वैर्भद्राय पश्यन्तु मां क्वचित् दुःखमाप्नुयात् सर्वांशे सुखलाभावे कोणी दुःखे असो नये ओम शांती 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 अग्निनारायण महाराज की जय। प्रतिवर्षाप्रमाणे ग्रामविकास जय हनुमान ग्रामविकास मंडळ इंदापूर आणि इंदापूर विभाग वारकरी संप्रदाय आणि ग्रामस्थ मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण आज या ठिकाणी पार पडतो आहे। हा दीपोत्सव आपणा सर्वांचे प्रेरणास्थान आपल्या सन्माननीय मंत्री महोदया माननीय अदितीताई तटकरे महिला व बालविकास मंत्री आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आत्ताच या ठिकाणी दीपप्रज्वलन झालेलं आहे। तेव्हा या सुंदर आणि धार्मिक कार्यक्रमासाठी आदरणीय ताई इथे उपस्थित राहिलेले आहेत। समस्त ग्रामस्थांच्या वतीने महिला मंडळांच्या वतीने आदरणीय ताईंचा आपण या ठिकाणी सन्मान करूया। मी विनंती करतो। यानंतर काकलचे सन्मान्य सरपंच ऋतुजाताई गायकवाड यांचा यानंतर मान्य श्री दत्ताशेठ पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान ग्रामस्थांच्या वतीने होतोय। असणारे तालुक्याचे अध्यक्ष काका नवगुणे साहेब त्याचबरोबर संगीताताई दीपक शेठ दरवर्षी आवर्जून आम्हाला या ठिकाणी आमंत्रित करणारे आणि या आपल्या सोहळ्यामध्ये आम्हाला सहभागी करून घेणारे उदयदादा असतील, त्याचबरोबर ज्यांना सर्व इथे उपस्थित असणारे या आपल्या कार्यक्रमाच्या उत्सवाच्या निमित्ताने समिती असेल, आदरणीय महाराज असतील, त्याचबरोबर सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या शहराचे अध्यक्ष खातू काका असतील, पाटील काका असतील, मेघनाथजी असतील, शुक्रदास असतील आणि त्याचबरोबर इथे उपस्थित असणारे समीरभाई, सर्व साईनी, सर्व सन्मान्य ज्येष्ठ मान्यवर इथे उपस्थित असणारे सर्व सन्मान्य पदाधिकारी, महिला मंडळ, तरुण मित्र मंडळ, मुंबईतून आलेले सर्व सहकारी जमलेले बंधू आणि भगिनींनो, या दीपोत्सवच्या निमित्ताने दरवर्षी तटकरे कुटुंबातील सदस्य आदरणीय तटकरे साहेब असो किंवा मी असो किंवा अनिकेतभाई असो, आम्ही या सोहळ्याच्या निमित्ताने सहभागी होत असतो। यंदाच्या वर्षीसुद्धा या आपल्या सोहळ्यामध्ये सहभागी होत असताना मला मनापासूनचा आनंद आणि निश्चितपणाने समाधान प्राप्त होत आहे। महाराज, आपण मगाशी दीपोत्सव सुरू होत असताना खऱ्या अर्थानं दीपोत्सवचं महत्त्व असेल आणि त्याचबरोबर आज संपूर्ण दिवस अनेक दिवसापासूनची सर्व ग्रामस्थांची आणि या सर्व मंडळींची तयारी असते, कारण दरवर्षी हा उत्सव इथे साजरा होत असताना आम्हाला जवळपास 15 ते 20 दिवस आधीच या दीपोत्सवचं आमंत्रण आणि याच्या संदर्भातली माहिती ही उदयदादा आम्हाला देत असतात। त्याच्यामुळे आमच्यासाठी आपल्या गावातल्याच दीपोत्सवासाठी आपण आलेलो आहोत अशाच पद्धतीची एक भावना त्या निमित्ताने आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असते। मी ग्रामस्थांचे, मी मुंबईकर मंडळ असतील, महिला मंडळ, तरुण मित्र मंडळ, आपल्या सर्वांचेच या ठिकाणी मनापासूनचे आभार मानते, ऋण व्यक्त करते, अभिनंदनसुद्धा करते की अविरत पद्धतीनं गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा ही अखंड पद्धतीनं आपण अशी सुरू ठेवलेली आहे आणि एका बाजूला आपल्या आधीच्या पिढीने ज्यांनी ही परंपरा सुरू केली, जोपासली, ती चालू ठेवण्याचं काम आपली वर्तमान पिढी करत आहे आणि त्यासोबतच आपली जी पुढची पिढी आहे, जी गावातली छोटी छोटी लेकरं आहेत, ही सुद्धा या दीपोत्सवामध्ये सहभागी होत असतात। म्हणजे ही तुमची संस्कृती, ही आपली परंपरा अशाच पद्धतीनं पुढं चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण सर्व मंडळी काम करत आहात। याचा एक विशेष आनंद त्या निमित्ताने आहे। आज श्री हनुमान मंदिराचा परिसर इथं नेहमी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित होत असतात। श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने तर आम्ही सगळे इथे येतच असतो, पण इतर वेळेला सुद्धा या गावाचं एक वैशिष्ट्य आहे की नेहमीच ज्या वेळेला हा उत्सव असतो त्यावेळेला प्रत्येकजण त्या ठिकाणी आवर्जून सहभागी होत असतात। 1-2 वर्ष कोविडची आणि मग मध्ये आपली जी गेली ग्रामपंचायतची निवडणूक झालेली तेव्हा पण आम्ही सर्व मंडळी इथे आलेलो होतो। काही त्यावेळेला राजकीय घडामोडी घडल्या होत्या, त्यामुळे उदयदादा आपण पहिल्यांदाच मला वाटतं तो एकमेव असेल की आपण सहभागी नव्हतात,
पण तुमच्या वतीने त्यावेळेला आम्ही सर्व सहभागी झालेलो होतो. तो एक फक्त जरा शांततेत झालेला होता. पण साधारणपणे इतर सर्व आपले जे दीपोत्सवचे कार्यक्रम असतात, आपलं कीर्तन आणि पारायण असतं, हे अतिशय उत्साहात आणि आनंदाने आमंत्रित केलं, सहभागी होण्याची संधी दिली. त्याबद्दल मी मनापासूनचे आपले आभार मानते. आपल्याला सर्वांनाच आज या दीपोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना एक एक दीप हा आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि त्याचबरोबर सकारात्मक विचार घेऊन यावेत अशीच या निमित्ताने प्रार्थना करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उत्तम अशा पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहात. मी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि मंचावरील सर्व मान्यवरांचे या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण उपस्थित राहिलात. सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. अगोदरच कल्पना दिली की काही वरिष्ठ मंडळी, मंत्रिमंडळातील काही नेते मंडळी माणगाव या ठिकाणी आले असल्यामुळे मला प्लीज जरा लवकर जावं लागणार आहे, कारण ते लोक त्या ठिकाणी वाट पाहत आहेत. आणि त्या पद्धतीने ताईने इथे सांगितल्याप्रमाणे आम्हीसुद्धा म्हणजे शेट्टीसुद्धा त्या ताईंच्या या म्हणजे असणाऱ्या मीटिंगकरिता त्यांना या ठिकाणी जाण्याची रजा आपल्या सर्वांच्या वतीने दिलेली आहे. त्यामुळे कुणीच असं काही मनात आणू नये की ताई आल्याने लगेच निघून गेल्या. दरवर्षी या ठिकाणी होणाऱ्या या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने हा दीपोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो. या दीपोत्सवासाठी आदरणीय तटकरे साहेब असतील किंवा आदरणीय अजितताई तटकरे असतील किंवा अनिकेतभाई असतील, कोणीतरी तटकरे कुटुंबातील व्यक्ती या ठिकाणी येत असतात आणि या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित दाखवत असतात. या आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष शेखर शेठ काका देशमुख, त्याचप्रमाणे आपल्या माणगाव तालुका महिला अध्यक्षा संगीताताई बक्कम, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या युवक प्रवक्त्या साईताई दळवी, या ठिकाणी आमच्या तळाशेत वाडीतील आमच्या एक भगिनी देवीदास लोखंडे यांची कन्या, या ठिकाणी टाकल ग्रामपंचायतीच्या सरपंच यासुद्धा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे दत्ताभाई उपस्थित आहेत. इंदापूर शहराचे अध्यक्ष बाळाभाऊ खातू उपस्थित आहेत. तरुणांचे प्रेरणास्थान शुक्रदास मोरे आहेत. ग्रामपंचायत सदस्य आमचे नितीनजी घोणे साहेब आहेत. कोल्हानगावचे अध्यक्ष राजेंद्र वाडवळे, त्याचप्रमाणे मारुती साखरे आहेत. आणि खरोखर गेल्या अनेक वर्षापासून या इंदापूरसारख्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहासाठी योग्य मार्गदर्शन गेले 23 वर्षापासून ज्यांनी केले ते आपल्या सर्वांचेच गुरुवर्य हबोबा वाडेकर महाराज. हे सर्वजण आजच्या या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने मान्यवर म्हणून उपस्थित आहेत. मी ग्रामस्थांच्या वतीने आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने, गावातील तरुण मंडळाच्या वतीने, मुंबईकर मंडळाच्या वतीने, महिला मंडळाच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. कैलासवासी वाडोळ गुरुजी यांच्या प्रेरणेतून सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचे 23वे वर्ष आहे. परंतु आजच्या या 23व्या वर्षामध्ये आम्हाला सर्वांना या गावाला एक दुःख आहे की 23 वर्ष अखंड सेवा करीत असलेले आमचे गुरुबंधू, या गावातील एक आमचे प्रेरणास्थान कैलासवासी सुभाषभाऊ भोईर हे सतत या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये, जरी ते शासकीय सेवेमध्ये होते तरीसुद्धा रजा टाकून 3-4 दिवस या अखंड हरिनाम सप्ताहासाठी हजर राहणार, या ठिकाणी त्याचप्रमाणे त्यांची कीर्तन सेवा देणार. असे आमचे सुभाषभाऊ हे आपल्या सर्वांमधून निघून गेलेले आहेत. त्यामुळे त्यांचे स्मरण आणि त्यांची आठवण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. कारण शेवटी त्यांनी दिलेली प्रेरणा हे आम्ही कधी विसरू शकत नाही. त्याचप्रमाणे स्वर्गीय लस बडे महाराज असतील, यांनीसुद्धा या
सप्त्यासाठी फार मोठे योगदान दिलेले आहे, त्यांनासुद्धा या आजच्या अखंड हरिनाम सप्त्याच्या निमित्ताने आदरांजली अर्पण करतो. आज या ठिकाणी मंत्री महोदया वेळ कमी असल्यामुळे लगेच निघून गेल्या, परंतु त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील, मान्यवर असतील, त्यांना या ठिकाणी थांबाव्यात सांगून हा पुढील कार्यक्रम सुरू ठेवण्यास त्यांना सांगितलं. या गावाचा एक इतिहास आहे की या गावामध्ये जेव्हापासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला तेव्हापासून खऱ्या अर्थाने या गावाचा कायापालट झाला असे जरी म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. कारण शेठ आपल्याला सुद्धा अनुभव आहे की मी सुद्धा आपल्यापेक्षा वयाने खूप लहान आहे, परंतु या गावाचा प्रतिनिधित्व करीत असताना गावाच्या सर्व ग्रामस्थांची, तरुण मंडळाची, महिला मंडळाची, मुंबई मकर मंडळाची मला साथ मिळाली. म्हणूनच आज या ठिकाणी मी एक छोटा कार्यकर्ता या ठिकाणी मंत्री महोदयांच्या सोबत किंवा आदरणीय तटकरे साहेबांच्या सोबत या भागामध्ये काम करीत असताना गावाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून नेहमीच प्रयत्न केले आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शन माझ्या सोबत आहे, माझ्या पाठीचे आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे गाव आमचं एकजूट आहे आणि या एकजुटीमुळे हा सर्व या ठिकाणी असलेला बदल आपल्याला पाहायला मिळत आहे. या गावातील मंदिरं असतील, त्याचप्रमाणे स्मशानभूमी असेल, इतर रस्ते असतील, हे सुद्धा आदरणीय तटकरे साहेब आणि आदिताई यांच्या माध्यमातून झाले आहेत. ताईने यावेळेला तरुणांना व्यायामशाळेचं साहित्य दिला, तरुणांची सुद्धा चांगल्या प्रकारे उत्तम सोय ताईने केली. परंतु शेठ आपल्याला माहीत आहे की 15 दिवसापूर्वी आदरणीय तटकरे साहेबांनी दिल्लीवरून शुक्ला म्हणून साहेब आहेत, ज्यावेळी संगीताताई साले या तलावाचं सुशोभीकरण होते, भूमिपूजन होतं, त्यावेळेला दिल्लीवरून काही साहेब आलेले होते. आदरणीय तटकरे साहेबांनी त्याच ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये सांगितलं की तसे साल्याचं तलावाचं सुशोभीकरण होणार आहे, त्याचप्रमाणे इंदापूर गावचं तलावाचं सुशोभीकरण आपल्याला करावायचं आहे, तशा पद्धतीचा शब्द दिलेला आहे. आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्या कार्यक्रमाला आलेले दिल्लीवरून साहेब त्या ठिकाणी आले आणि त्या तलावाची पाहणी करून तिथं असणारे सर्व फोटोग्राफी घेऊन गेले आणि लवकरच तो काम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून साहेबांनी त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि तो सुद्धा काम CSR फंडातून होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्यासुद्धा कामाची सुरुवात होणार आहे. हे सुद्धा आमच्या ग्रामस्थांना मी आजपर्यंत सांगितलं नव्हतं. आज ताईंच्या समोर किंवा साहेबांच्या समोर ते सांगायचं होतं, परंतु ताई किंवा साहेब या त्यांच्या असणाऱ्या अडचणीमुळे थांबू शकले नाही किंवा त्यांना वेळ कमी असल्यामुळे आपण सुद्धा समजून घेतलं. म्हणून मी या ठिकाणी ग्रामस्थांना एक आश्वासन देतो की तटकरे साहेबांनी आपल्या या इंदापूर गावातील तलावाचं सुशोभीकरण करण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि खास दिल्लीवरूनच ते असणारी ती कंपनीचे साहेब या ठिकाणी येऊन पाहणी करून गेलेले आहेत. त्यामुळे तो सुद्धा काम आपल्या तलावाचं लवकरात लवकर होईल. कारण शेवटी आपल्या आणि आदरणीय तटकरे साहेबांचं एक अतूट असं नातं आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपण आदरणीय तटकरे साहेब असतील, आदरणीय आदित्यताई असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असणारा कोणी उमेदवार असेल तर त्या उमेदवाराला जास्तीत जास्त आघाडी या आपल्या इंदापूर गावाने दिलेली आहे. हे सुद्धा शेठ आपल्याला नाकारता येणार नाही. कारण आपण विभागामध्ये काम करीत असताना आपण पाहिलं आहे की आदरणीय तटकरे साहेब खासदारकीला लोकसभेला उभे होते, त्यावेळेसुद्धा जी आघाडी मिळाली त्या आघाडीमध्ये इंदापूर विभागातील असणाऱ्या आघाडीमध्ये सर्वाधिक आघाडी ही आमच्या इंदापूर गावाची होती. हे सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही. त्याचप्रमाणे आदितीताईंना जी आघाडी मिळाली ती सुद्धा आपल्या इंदापूर भागातील सर्वाधिक आघाडी आमच्या इंदापूर गावाची होती. त्याचप्रमाणे इंदापूर आणि कोल्हाना असणारा आमचा जो वार्ड आहे त्या वार्डातून आम्ही जवळजवळ 450 मताची आघाडी दिलेली आहे. हे साहेबांना आणि ताईंना सुद्धा ज्ञात आहे. म्हणूनच आम्ही गावाची असणारी कामं त्यांना सांगायचे आणि त्यांनी ती कामं त्वरित मंजूर करून ती पूर्ण करायची. अशा पद्धतीने त्यांनीसुद्धा ते आश्वासन पूर्ण केलेले आहे. आज या ठिकाणी भवानी माता मंदिराच्या समोर 15 लाखाचं सामाजिक सभागृहाचं काम चालू आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमची इंदापूर प्राथमिक शाळा आहे, त्या प्राथमिक शाळेच्या इमारतीचं सुद्धा 11 लाखाचा निधी येऊन ती सुद्धा इमारतीचं काम आता लवकरच सुरू होईल. अशा पद्धतीने या ठिकाणी शिवमंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचं सुद्धा काम आपण नवीन यादीमध्ये टाकलेलं आहे. ते सुद्धा काम लवकरच पूर्ण होईल. कारण यावर्षी आम्हाला काही झालं तरी मे महिन्यामध्ये ग्रामदैवत भवानी माते मंदिराचं उद्घाटन आम्हाला करावायचं आहे.
त्या ठिकाणी असणारे जो इतर परिसर आहे तो परिसर सुशोभित करायचा आहे आणि भवानी मातेच्या मंदिराचं उद्घाटन यावर्षी पूर्ण करून मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे. त्यामुळे जसे ग्रामस्थ आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करत आहोत, त्याच पद्धतीने शेठ आपण असाल, काका असतील, दीपक शेठ असतील, आपल्या तालुका महिला अध्यक्ष संगीताताई असतील, सायलीताई असतील, आपणसुद्धा आमचे बाळाभाऊ शहराचे अध्यक्ष असतील, आपण सर्वांनी त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या नवीन यादीमध्ये आमच्या इंदापूर गावाची ही जी काही उर्वरित कामं आहेत ती यावर्षी पूर्ण करायचं कारण म्हणजे आम्हाला यावर्षी उद्घाटन करायचं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी होणारी कामं आपण येणाऱ्या यादीमध्ये द्यायची आहेत आणि ती निश्चितच पूर्ण होतील. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने वास्तविक हा आपला आजचा राजकीय विषय नाही, परंतु शेवटी कार्यक्रमाच्या माध्यमातून गावातील लोकांच्या भावना या वरिष्ठ मंडळींकडे किंवा मंत्री महोदयांकडे खासदारांकडे पोहोचवण्याची तीच एक वेळ असते आणि अशा पद्धतीने वर्षातून होणारे कार्यक्रम आमच्या 2 कार्यक्रम महत्त्वाचे असतात. त्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रावण महिन्यामध्ये होणारा श्रावणी सोमवार शिवोत्सव या दोन्ही कार्यक्रमाला तटकरे कुटुंबातील कोणीतरी व्यक्ती या ठिकाणी येत असतात आणि त्या निमित्ताने गावातील लोकांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा तो एक आपला एक कार्यक्रमाची ती एक संधी असते आणि म्हणूनच आज या ठिकाणी आम्ही ताई असतील किंवा साहेब असतील यांच्यापर्यंत आपल्यामार्फत या आमच्या ग्रामस्थांच्या भावना पोचवाव्या. कारण शेठ आपण आमच्या सर्वांपेक्षा वरिष्ठ, त्याचप्रमाणे आदरणीय तटकरे साहेबांपेक्षा सुद्धा आपण वयाने खूप मोठे आहात. त्यामुळे साहेबसुद्धा आपला शब्द हे प्रमाण मानून अनेक कामं किंवा अनेक शब्द साहेबांनी आपले मानलेले आहेत. आज हा अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी 23वे वर्ष आहे. 2 वर्षांनी 25 वर्ष पूर्ण होतील. त्यामुळे रौप्य महोत्सव सोहळा या इंदापूर विभागामध्ये आपल्याला करायचा आहे. जरी तो इंदापूर गावाचा असला तरी शेठ आपण या तळाशेत गावातील सर्व ग्रामस्थ असाल, आपल्यालासुद्धा आमची एवढी विनंती असेल की तो 25 वर्षाचा रौप्य महोत्सव सोहळा अतिशय सुंदर भव्य दिव्य असा आपल्याला सर्वांच्या म्हणजे सर्वांना सोबत घेऊन आणि सर्वांच्या सहकार्यातून आपल्याला करावायचं आहे. आणि त्याचं नियोजन आम्ही ग्रामस्थ, मुंबईकर मंडळ, महिला मंडळ, तरुण मंडळ हे आम्ही एकत्र ग्रामस्थांची मिटिंग घेऊन करू. परंतु आपलंसुद्धा सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. आज आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि अखंड हरिनाम सप्ताह गेले कालपासून 3 दिवस हा हरिनाम या गावामध्ये होत आहे. त्यामुळे एक धार्मिक वातावरण गावामध्ये तयार झालेलं आहे. दरवर्षी माघ महिन्यामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह होतो आणि दीपोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. भावना एकच असते की महाराजांनी प्रत्येक वेळेला मंत्रोच्चाराने या ठिकाणी मंत्रमुग्ध करून हा दीपोत्सव साजरा करतात. या गावामध्ये असणारे अनिष्ट वाईट असे अशुभ अशा घटना निघून जाव्या, गावातील सर्वांना सुख शांती समाधान लाभावे, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये प्रत्येकाला आनंद यावे, प्रत्येकाचे आयुष्य आरोग्य उत्तम राहावे हीच भावना मनामध्ये असते. वाईट दुष्ट शक्ती नाहीशी व्हावी आणि म्हणूनच परमेश्वराच्या साक्षीने सायंकाळच्या समयी हा दीपोत्सव या ठिकाणी साजरा होत असतो की जेणेकरून सर्वांना सुख समाधान लाभेल आणि हे धार्मिक कार्य अविरत चालू राहील हीच भावना या ठिकाणी मनामध्ये या दीपोत्सवाच्या निमित्ताने आहे. आपण सर्वजण आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. विशेष करून आमचे निजामपूर भागातील सर्वच आमचे वारकरी मंडळी, आमचे सुंदर महाराज असतील, त्याचप्रमाणे नाना बडे असतील, त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत आले सर्व त्यांचे सहकारी असतील, आमचे कोल्हांचे काही वारकरी मंडळी असतील, त्याचप्रमाणे आमच्या पुगावच्या ताई असतील, आमच्या दबडे ताई असतील, म्हणजे सर्वांचीच नावं घेणे या ठिकाणी गरजेचं आहे. परंतु ज्यांची नावं माझ्या ओळखीची आहेत त्यांचीच मी नावं घेतो. परंतु ज्यांची नावं घेतली नाही त्यांनीसुद्धा माफ करा. आपण सर्वजण या ठिकाणी कार्यक्रमाला येता म्हणूनच हा कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांच्या उपस्थितीने आणि आपल्या सर्वांच्या या ठिकाणी असणाऱ्या मार्गदर्शनामुळे सहकार्यातून होत असतो. याचे पुण्य जेवढे आम्हाला आहे त्याहीपेक्षा जास्त पुण्य आपल्याला आहे हीच भावना आपण सर्वांनी मनात ठेवी. आपल्या सर्वांना या दीपोत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांच्याच या आयुष्यामध्ये उत्तम असे आरोग्याने आयुष्य लाभेल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी आमच्या गावातील ग्रामस्थ
भरतभाऊ भोईर यांना मागे 15 दिवसापूर्वी त्यांच्या परिवहन महामंडळाने या रायगड जिल्ह्यातील 2 ड्रायव्हरांना पुरस्कार दिला. त्यामध्ये आमचे भरतभाऊ भोईर यांनी 25 वर्ष ST महामंडळामध्ये उत्तम पद्धतीने सेवा केली. कुठल्याही प्रकारे अपघात न करता सुरक्षित सेवा केली. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी SP साहेबांच्या हस्ते आणि महामंडळांच्या त्यांचे असणारे ऑफिसर यांच्या हस्ते त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीने आज ताईंच्या हस्ते आणि सर्व ग्रामस्थांनी त्यांचा सन्मान केला. कारण शेवटी त्यांना मिळालेला पुरस्कार हा सुद्धा आम्हाला इंदापूर गावाला अभिमानास्पद आहे. कारण गावातील कोणी व्यक्ती असेल आणि त्यांना कुठल्याही प्रकारे चांगल्या प्रकारे उत्तम कामगिरी केली तर त्यांचंसुद्धा आम्ही कौतुक करणे किंवा त्यांना सन्मान करणे हे सुद्धा आमचं कर्तव्य आहे. त्यांनासुद्धा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर एक विशेष सत्कार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे की ज्यांच्या अमृतवाणीनं या ठिकाणी आपण सगळेजण मंत्रमुग्ध होतो आहोत, ज्यांचं शब्दावरती आधिक्य आहे आणि अध्यात्मामध्ये या ठिकाणी त्यांचं जे जीवन आहे ते रत आहे. आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान हरिभक्त पारायण दिनेश एकनाथ महाराज वाडीकर यांना वाडीकर महाराजांचे पुत्र गुरु आराध्या फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने कोहिनूर रत्न हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलेला आहे. अध्यक्ष महोदयांच्या हस्ते या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जात आहे. मी त्यांना विनंती करतो कृपया आपण मंचावरती या. दिनेश एकनाथ महाराज वाडीकर, महाराजांना यंदा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांनी जे उत्तम असं कार्य केलेलं आहे त्यांना कोहिनूर रत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. माननीय अध्यक्ष श्रीकृष्ण देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी इथं सन्मान केला जातो आहे. धन्यवाद सर. यानंतर मी अध्यक्ष महोदयांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करा. साठी उपस्थित असणाऱ्या सर्व समोर प्रथमतः मी नतमस्तक होते. देह ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल आणि नांदत होते ते हा पांडुरंग. हेची दाण देगा देवा तुझा विसरण हवा, गुण गाईन यावडी हेची देवा कृपा सिद्धी. या वचनाप्रमाणे आपला देह म्हणजे खऱ्या अर्थाने पंढरी आणि आपला आत्मा हा खऱ्या अर्थाने पांडुरंग ही खरी तर वारकरी संप्रदायाची मूळ शिकवण. माणसामध्ये देव पाहिला जावा आणि माणसामध्येच पांडुरंग पाहिला जावा ही असंख्य वर्षापूर्वीची असणारी आपल्या वारकरी संप्रदायाचा त्या ठिकाणी मूळ गाभाच म्हणावा लागेल. आज या ठिकाणी पांडुरंग चरणी नतमस्तक होत असताना आपल्या सर्वांशी संवाद साधत असताना एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छिते की लहानपणापासूनच मला त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाची मोठी ओढ होती आणि खऱ्या अर्थाने त्या ओढीनेच की काय माझं लग्न पुणेसारख्या शहरामध्ये होत असताना श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचं समाधीस्थळ असणाऱ्या आळंदी येथे गेले कित्येक वर्ष माझे कुटुंबीय हॉटेल अक्षय अँड रेस्टॉरंटच्या माध्यमातून व्यवसाय करत असताना महाराष्ट्रभरातून येणाऱ्या तमाम वारकऱ्यांची सेवा करण्याचं काम हे आमच्या जाधव कुटुंबानं त्या ठिकाणी लाभलं. हे खऱ्या अर्थाने त्याचंच मी एक संपूर्ण वर्षभराचं काम. याची डोळा पाहिण मी माझ्या मुक्तीचा सोहळा या उक्तीप्रमाणे तो आषाढी कार्तिकीचा सोहळा त्या ठिकाणी मला जवळून पाहण्याची त्या ठिकाणी संधी मिळते आणि पूर्णतः येणारं वर्ष असंच भक्तिमय त्या माध्यमातून होत असतं. आपण देखील या ठिकाणी आपल्या प्रपंचातून वेळ काढून खास या हरिनाम सप्ताहासाठी आपण सर्वजण उपस्थित राहत आहात. प्रपंच करत असताना परमार्थ देखील कसा साधता यावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे वारकरी संप्रदायातील वारकरी आहे. म्हणजे शेतामध्ये देखील तो काम करत असला तरी त्याच्या मुखात पांडुरंगाचं नाम असतं. म्हणजे आपण देवभक्ती करण्यासाठी फक्त संन्यास घेण्याची आवश्यकता नाही तर आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना काम करत असताना देखील आपल्या मुखातून पांडुरंगाचं स्मरण करून आपण परमात्मा परमेश्वराच्या पर्यंत जाऊ शकतो. ह्याची एक वेगळी ओळख देणारा संप्रदाय म्हणून वारकरी संप्रदायाकडे ओळखलं जातं. म्हणून नेहमीच अशा ह्या बहुचर्चित अशा जगाला सामर्थ्याची वागणूक देणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या चरणी नतमस्तक होणं हे मी नेहमीच माझं भाग्य समजते.
दरवर्षी आदरणीय उदय काकांच्या माध्यमातून आम्हा सर्वांनाच या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या या अनमोल अशा ठेवा असणाऱ्या ह्या हरिभक्त परायण मंडळींच्या माध्यमातून या ठिकाणी जो काही सप्ताह भरवला जातो त्याला उपस्थित राहण्याची आम्हाला त्या ठिकाणी संधी मिळते. त्याबद्दल मी सन्मान्य उदय काकांचं देखील त्या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करते की ह्या सप्ताहाच्या माध्यमातून कित्येक वारकरी संप्रदायातील लोक असतील, कित्येक लोकांना जेव खाऊ घालण्याचं महत् भाग्य हे त्यांना त्या निमित्ताने मिळत असतं. खरोखरच या संप्रदायाशी जोडण्यासाठी उदय काका पूर्वजन्माचं आपलं काहीतरी पुण्य लागतं ज्या वेळेला आपल्याला वारकरी संप्रदायाशी जोडलं जातं. आज कित्येक वारकरी संप्रदायांना जेव खाऊ घालण्याचं सामर्थ्य हे धनधान्य हे सगळ्यांकडेच असतं, परंतु त्या धनधान्याचं उत्तमरित्या दानामध्ये रूपांतर करण्याचं सामर्थ्य आणि महत्भाग्य हे सर्वांनाच मिळत नाही. उदय काका आपल्याला ते महत्भाग्य मिळते. खरोखरच आपल्या पूर्वजन्मीचं काहीतरी त्या ठिकाणी पुण्याई असेल म्हणून त्याच्याच चरणी आणि त्याच्याद्वारे असा हा सोहळा त्या ठिकाणी उभा राहतो. खरोखरच पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. त्यासोबतच दरवर्षीची ही आपण जे काही आज साजरा करतो ती ऊर्जा घेत उदय काकांना देखील इंदापूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपल्या ह्या विभागाच्या माध्यमातून पांडुरंगाची शिकवण डोळ्यासमोर ठेवून अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या गावचा विकास कसा साधता यावा याची ऊर्जा या अखंड हरिनाम सप्त्याने त्यांना देखील मिळत असेल यात मला त्या ठिकाणी शंका वाटत नाही. पुनश्च या ठिकाणी जे महाराज मंडळी उपस्थित राहिले आहेत त्यांचे आम्ही अत्यंत ऋणी आहोत की आमच्या या इंदापूर विभागामध्ये आपण येऊन त्या ठिकाणी विठुरायाच्या गजरामध्ये त्या ठिकाणी रंगतल्लीन होत आमच्या गावांना भक्तिमय करण्याचं काम आपण करत आहात. आपल्या चरणी देखील पुनश्च नतमस्तक होते. त्यासोबतच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वच माझे सन्माननीय ज्येष्ठ पदाधिकारी यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करते आणि आपल्या सर्वांच्या चरणी माझ्या नवजीवन विद्या मंदिर तळाशेत या माझ्या शिक्षण संस्थेतील माझे गुरुवर्य देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी विशेष अभिनंदन करते. ते देखील दरवर्षी आवर्जून अगदी या हरिनामाच्या रंगामध्ये दंग होण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यांचं देखील विशेष कौतुक करते. शेवटी गुरु हे असे असतात जेच आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपल्या समाजामध्ये त्यांना घडवण्याचं काम करत असतात. आपल्याला देखील या अखंड हरिनाम सप्त्याच्या माध्यमातून जे काही दिव्य ज्ञान जे काही दिव्य ज्ञान पांडुरंगा चरणीचं मिळत आहे ते आपण आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवाल यात मला त्या ठिकाणी शंका वाटत नाही. पुनश्च मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि या ठिकाणी हरिनामाच्या कीर्तनात दंग होणाऱ्या वारकऱ्यांना पाहण्याचा एक उल्हास आणि स्वर्गीय अनुभव या ठिकाणी मिळून दिला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचेच आदरणीय उदय काकांचे देखील त्याबद्दल आभार मानते आणि या ठिकाणी सांगते आणि पुढच्या आपल्या सप्ताहाला देखील पुनश्च चांगल्या शुभेच्छा देते. जय कृष्ण, जय हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद. कैलासवासी वाडवळ गुरुजी यांनी गेल्या 23 वर्षापूर्वी हा जो हरिनाम सप्ताह आणि दीपोत्सव सुरू केला त्याबद्दल प्रथम मी त्यांना त्यांच्या स्मृतीला वंदन करतो आणि ज्या वाडेकर महाराजांनी आजपर्यंत या आपल्याला जे अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केलं त्यांनाही मी नतमस्तक होऊन पाया पडतो. इंदापूर ग्रामस्थांनी हा जो हरिनाम सप्ताह आणि दीपोत्सव चालू केला आहे ते सर्व श्रेय अख्ख्या गावकऱ्यांना आहे. संपूर्ण गाव पाठीशी असल्याशिवाय हा असा कार्यक्रम करता येत नाही. हां, प्रमुख आहेत उदयजी असतील किंवा इतर या गावातले सर्व मंडळी काही प्रमुख लोक असतील. प्रमुख लोक नसल्याशिवाय कधी गाव ह्याच्यावर चालतच नाही. पण इतका सुंदर कार्यक्रम हा होतो आणि ह्या आजच्या काय किंवा शिवमहोत्सव जो होतो सोमवारचा त्याला तटकरे कुटुंब जेव्हा जेव्हा येतं तेव्हा आम्हाला माहिती आहे उदयजींनी मांडायचं आणि त्यांनी ते मान्य करायचं. अशा तऱ्हेने ह्या गावामध्ये आता दरवर्षी काही ना काही कार्यक्रम हा होतच गेलेला आहे. त्यामुळे उदयजी तटकऱ्यांच्यापैकी कुठलाही माणूस इंदापूरवरनं तळ्याला जात असला बोलायच्या अगोदरच ताईला अतिशय घाई होती आणि तिने आल्याबरोबर मलाही सांगितलं किंवा शेखर काका मी आज तरी माझा नाईलाज आहे मी आज लगेच जाणार आहे. तर मग आम्ही म्हटलं मग ठीक आहे पाठीचा कार्यक्रम तर आम्ही आमच्या पद्धतीने पाडणारच आहोत. त्यामुळे ह्या कार्यक्रमाला जरी आज घाईने निघून गेली असली तरी त्या कुटुंबाचा आपल्याला ठाम आधार आहे.
त्यामुळे आज हा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाबरोबर सगळे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या संगीताताई असेल, साहित्य असेल, दत्ताबाई असतील, घोणे असतील, सर्वच माझे जे काही कार्यकर्ते आहेत ते उपस्थित आहेत. आणि आम्ही ज्येष्ठ जरी असतो उद्याची तुम्ही खंत व्यक्त केली की सुभाष भोईर तुमच्या गावातले एक अर्धवट सोडून गेले, परंतु आता बसलेली जी काही ज्येष्ठ मंडळी आहेत, आज माझं तर 80 वय चालू झालेलं आहे. त्यामुळे सर्व या मंडळींच्या पुढे मी नतमस्तक होतो आणि पुन्हा कोणतरी आता वयाप्रमाणे जाणारच आहे. त्यामुळे जरी त्यामुळे आपण त्या माणसाची खंत व्यक्त केली तरी नाईलाज आहे, प्रत्येकाचं शरीर आहे, त्या शरीराप्रमाणे ज्याला त्याला हा मार्ग धरावाच लागणार आहे. आता आज आपण तुमच्या समोर मी उभा आहे, अजून 2 वर्षांनी 25वा